मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते चाव्यांचं वाटप करण्यात आलं। मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला। नेमकी इथली घरं कशी आहेत आणि याच घरांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काय काय भावना व्यक्त केल्या हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहूयात एबीपी माझाचा हा ग्राउंड रिपोर्ट। वरळी बीडीडीकरांचं मागील अनेक वर्षांचं स्वप्न जे आहे ते आपल्याला आज पूर्ण होताना पाहायला मिळणार आहे। एकूणच 160 चौरस फुटांवरून 500 चौरस फुटांपर्यंतचा जो कार्पेट एरिया आहे तो वरळी बीडीडीकरांना आपल्याला मिळताना दिसणार आहे। मी त्याच आज घरात आहे जो 2 BHK हा फ्लॅट आहे। साधारणपणे 500 स्क्वेअर फुटाचा हा संपूर्ण घर आहे। मी सध्याला 40व्या मजल्यावर आहे आणि 40व्या मजल्यावरनं जे समोरचं दृश्य दिसतं आहे थेटपणे कोस्टल रोडचं चित्र, कोस्टल रोडचं दृश्य आपल्याला या घरातनं पाहायला मिळतं। 35व्या माळ्यावर फ्लॅट आहे आणि त्याच्यातून पूर्णपणे मुंबईचं दर्शन। म्हणजे अशा प्रकारचे फ्लॅट जरा पलीकडच्या बाजूला तुम्ही गेला तर परवा ऐकला असेल नमन बिल्डिंगमध्ये 2,70,000 रुपये स्क्वेअर फीटनं फ्लॅट विकला गेला। त्याच्यापासून आपण थोडं बाजूला आहे। म्हणजे इतके चांगले फ्लॅट हे आज माझ्या मुंबईकरांना मिळालेले आहेत। हे बेडरूम्स आहेत, त्यापैकी हे एक बेडरूम आहे आणि एक टॉयलेट बाथरूम आहे आपल्याला पाहायला मिळतं। प्रामुख्यानं सरकारचा मोठ्या प्रमाणात जो जोर आहे तो चांगल्या घरांसाठी हा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे कुठेतरी टाटा कन्सल्टन्सीकडनं हा संपूर्ण घराचं बांधकाम जे आहे ते आपल्याला करण्यात आल्याचं पाहायला मिळतं। साधारणपणे 500 हा कार्पेट एरिया सांगण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टीनं संपूर्ण आपण हे इथं सध्याला बघतो आहे तशा प्रकारची रचना ही आपल्याला पाहायला मिळते आहे। आपण सध्याला पाहायचं तर ह्या घरांच्या चाव्याचं वाटप हे आज होत आहे। कॅमेरामॅन श्रीनिवास अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही